हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। जसं की तुम्ही आत्ता ह्याच्यावरती थंबनेलवरती पाहिलंच असेल, तर आज आपण एकाच मापाच्या 4 ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत। त्यातले 2 साधे ब्लाऊज आहेत आणि 2 अस्तरचे ब्लाऊज आहेत। तर चला मग आपण कटिंगला सुरुवात करू। तुम्हाला जर पेपर कटिंग करायचं असेल तर तुम्ही आधी पेपर कटिंग करा आणि नंतर मी डायरेक्ट कसं कटिंग करायचं ते सांगितलेलं आहे। इथे मी एक अस्तर घेतलेला आहे एका ब्लाऊजचं, आणि जसं अस्तरवरती कटिंग करते मी डायरेक्ट, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तर त्याचप्रमाणे मी आता पहिल्यांदा अस्तरवरती कटिंग करणार आणि मग पुढे बाकीचे ब्लाऊज कसे कट करायचे ते सांगते। तर सर्वप्रथम जे माप आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवरती देते, म्हणजे तुम्ही तुमच्या मापामध्ये बदल करू शकता। चेस्ट सेम राहणार आहे, बाकीची मापं बदलतात। तर बंद बाजू माझ्याकडे ठेवली आहे आणि खाली बॉटमला मी अस्तर सरळ केलं आहे। उंची 14 इंच आहे, तर 1 इंच मी त्यामध्ये प्लस केलं आहे शिलाई मार्जिन। शोल्डरला लाईन आखली, शोल्डर जे आहे ते 5.5 घेतलं आहे। 2.25 इंच गळा रुंदी, जसं की ती 2.5 होते कारण 1/2 इंच आपलं शिलाई मार्जिन जातं। त्यानंतर 6.25 इंच 42 छाती असल्यामुळे 6.25 इंच आपण इथे मुंडा घेतो। बऱ्याचदा कमी जास्त करावा लागतो मुंडा, तर मी मुंड्याची उंची 6.25 घेतलेली आहे आणि मुंड्यावरती लाईन आखली, जी झाली आपली छातीची लाईन। आता छाती जी आहे ती 42 आहे, त्याचा चौथा भाग जो आहे तो 10.5 इंच येतो। तर मी 10.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि त्याच्या बाहेर 1.5 इंचावर शिलाई मार्जिन। तुम्ही शिलाई मार्जिनमध्ये बदल करू शकता। आता आपण कमरेचं माप टाकणार आहोत। तर तुमच्या ह्याच्यामध्ये जी काही कंबर असेल त्याचा चौथा भाग टाकायचा आहे। यामध्ये कंबर आहे 38 इंच, त्यामुळे मी 9.5 इंचावरती माप टाकते आणि त्याच्या पुढे 1 इंच पाठीमागचा टक्स आणि पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच। जे छातीत घेतलं आहे तेवढंच कमरेत घ्यायचं। आता तुम्ही कमी घेतलं असेल तर कमी घ्या, जास्त घेतलं असेल तर जास्त घ्या। आणि नेहमीप्रमाणे पाठीमागचा मुंडा जो आहे तो मी 1.25 इंचावरच घ्यायचा आहे। तर मी मार्क केलं, पुन्हा मुंड्याची जी लाईन आहे त्याचा मध्य काढला आणि छातीची जी पूर्ण लाईन होती मुंड्यापर्यंतची त्याचा मध्य काढला आणि पाठीमागच्या मुंड्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा। आणि जसं मी नेहमीच सांगत असते तुम्हाला की फिटिंग लाईनपासून 1/2 इंच खाली जायचं, जेणेकरून मुंडा टाईट होत नाही आणि पाठीमागच्या भागाला घोळ येत नाही आणि बाहीसुद्धा फिटिंगला छान बसते, जेणेकरून तुमचे शोल्डर उतरत नाही। बऱ्याचदा काय होतं, मुंडा टाईट होतो मग शोल्डर लूज होतात। जसं की इथे बघा, आता मी मुंडा मोजून पाहिला, 9.5 इंच एक साईड भरती आहे, जसं की आपल्याला पूर्ण मुंडा जो आहे तो 19 इंच हवा आहे। जर तुमचा कमी असेल तर तुम्ही उंची कमी करू शकता, जास्त असेल तर जास्त घेऊ शकता। आता पाठीमागचा गळाची उंची जी आहे ती 9.5 आहे, तर मी 10 इंचावर मार्क केलं। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती, मी नेहमी पाठीमागचा जो बॉटम आहे तो मार्क करते आणि ऑटोमॅटिक आपल्याला गळ्याची उंची मिळते। तर मी चौकोन तयार केला आणि पंचकोनी आकार दिलेला आहे इथे। तर अशा प्रकारे हा पाठीमागचा भाग आपला पूर्ण झालेला आहे ड्राफ्ट करून। आता मी हा कट करून घेते। आता हा भाग कट करून झाल्यानंतर उरलेल्या भागावरती आपल्याला फ्रंट भागाचं कटिंग करायचं आहे। तर मी अशा प्रकारे हा उरलेला भागावरती पाठीमागचा भाग ठेवला आणि आहे तसा मी इथे आखून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा योकपट्टी जी आहे तयार त्याच्यावरती मार्किंग करायचं आहे। तर मी इथे हेवी बस्ट असल्यामुळे 2 इंचाची योकपट्टी घेते। तुमची जर फुल बस्टची साईज कमी असेल, कमी म्हणजे 42 असेल पण त्यामध्ये कप साईज कमी असेल, तर तुम्ही योकपट्टीची उंची वाढवू शकता। पुढचा गळा 6 इंच आहे, तर मी 6.5 वर मार्क केलं। गळारुंदी जेवढी पाठीमागे घेतली तेवढीच इथे घेतली आहे आणि बॉटमला गळारुंदी 2.5 कंपल्सरी ठेवायची। पुढच्या भागाला चौकोन तयार केला आणि पुढच्या गळ्याचा आकार दिला। त्यानंतर पुढच्या मुंड्याला मी इथे आकार देते आहे 1/2 इंच आतमध्ये जाऊन। सो व्यवस्थित आकार द्यायचा, जेणेकरून तिथे सुद्धा मुंड्यामध्ये घोळ येणार नाही। आता आपण कटोरीचं मार्किंग करूयात।
कटोरीचं मार्किंग करताना पुढच्या मुंड्यापासून 2.5 इंचावरती, त्यानंतर पुढच्या गळ्याचा जो कॉर्नर आहे खालच्या बाजूचा उंचीचा तिथून 1.25 इंच, आणि आता या इथे मी कटोरी जी आहे ती 6 इंच घेते. तुम्ही 5.25 5.5 पण घेऊ शकता, 6.5 पण घेऊ शकता, यापेक्षा जास्त हेवी बस्ट असेल तर. पण 6 इंच मीडियम साईज आहे, ज्यामध्ये तुम्ही 40ला 42ला 6 इंच घेऊ शकता. ही सुद्धा हेवी बस्ट आहे, तरी पण मी 6 घेतली तरी ब्लाऊज छान फिटिंगला बसतात. कटोरीला मी त्रिकोण करून घेतला आणि व्यवस्थित आकार दिला. तर तुम्हाला बघा, तुम्ही आत्ता 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये आपल्याला जास्त वरून आकार द्यायची गरज नाही पडली रेषेच्या बाहेर. पण मी इथे बघा रेषेच्या बाहेरून जेव्हा आपल्याला कटोरीचा आकार येत नाही तेव्हा आपण थोडासा आकार बदलू शकतो. तर ह्याप्रमाणे मी आकार बदलला, थोडंसं बाहेरून घेतलं आणि ह्या कटोरीचं मार्किंग आपलं पूर्ण झालेलं आहे. आता हे कटिंग करण्यापूर्वी आपल्याला योकपट्टीसाठी शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर मी 1 इंच शिलाई मार्जिन योकपट्टीसाठी खाली वाढवलं आहे. आणि हे आपलं फ्रंट साईडचं पण ड्राफ्टिंग इतकं सोप्या पद्धतीने आणि एकदम सरळ तयार झालेलं आहे. पेपर कटिंग करा आणि नंतर मग ते पुन्हा फॅब्रिकवरती ठेवून कट करा, त्यापेक्षा डायरेक्ट मी प्रेफर करते. तर हे ड्राफ्टिंग झाल्यानंतर मी जो पार्ट आपल्याला कट करायचा तो प्रॉपरली कट करून घेते. इकडे बघा तुम्ही, मी शिलाई मार्जिन अजिबात वाढवलेलं नाही आहे. आपण ते कटोरीमध्ये फक्त शिलाई मार्जिन वाढवणार आहोत. आणि जसं मी नेहमी सांगते, फ्रंट पार्टमध्ये बॅक पार्टप्रमाणे आपला 1 इंच भाग एक्स्ट्रा असतो, त्यामुळे कुठेही आपल्याला जोडताना कमी पडत नाही भाग. जसं की यामध्ये कुठेही एक्स्ट्रा मार्जिन कटोरीला आणि साईड पार्टला वाढवायची गरज नाही. तर मी योकपट्टी, साईड पार्ट आणि कटोरी हे पूर्णपणे कट करून घेतलं. आता 1 मीटर मी अस्तर घेतलं होतं. जसं की मी आधी पेपर कटिंग करणार होते, पण आता म्हटलं डायरेक्ट फॅब्रिकवरती कटिंग करूयात, तर कापड थोडं कमी पडलं आहे मला. बघा आता एवढंच कापड उरलं आहे, पण यामध्ये पण मी स्लीव्ज पण ॲडजस्ट करणार आहे. आता मी उरलेल्या कापडात कटोरीचा जो आपण कट केलेला भाग आहे तो मी क्रॉस ठेवला आहे. त्यानंतर आहे तशी मी कटोरी इथे आखून घेतलेली आहे. आता कटोरी आखल्यानंतर आपल्याला कटोरीच्या दोन्ही भागाला 1.25 इंच वाढवून घ्यायचे. ऑलरेडी कटोरीमध्ये आपण 1.25 इंच दोन्ही भागाला वाढवतो, त्यामुळे एक्स्ट्रा मार्जिन वाढवायची गरज नाही शिलाईसाठी. त्यानंतर कटोरीचा मध्य काढला आणि मध्याला खाली 1.5 इंचावरती वाढवून घेतलं. आता हे 3 पॉईंट्स जे आहेत ते मी व्यवस्थितरित्या जोडून घेते. हुकलूक पट्टी आणि गळ्याकडे एक लाईन आखून घेतली आणि त्याच्या बाहेर आपण 1/2 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. तुम्ही अर्धा इंच पण वाढवू शकता, मी 1/2 वाढवलेला आहे. त्यानंतर आता जो कर्वचा भाग आहे त्याचे 4 भाग करायचे आणि त्याला व्यवस्थित आकार द्यायचा. हा अर्धा इंच दुसऱ्या भागाला, तिसऱ्या भागाला 1/2 इंच, चौथ्या भागाला 1 इंच आणि खाली 5व्या भागाला आपण ऑलरेडी 1.25 इंच घेतलेला आहे. अशा पद्धतीने जर कटोरी व्यवस्थित तुम्ही काढली तर कटोरी ना मोठी होणार आहे ना छोटी होणार आहे, अगदी परफेक्ट कटोरी तुमची निघणार आहे. तर मी हा आकार दिला आणि आता फायनली मी कटोरी कट करून घेते. पूर्ण कटोरी मार्किंगप्रमाणे मी कट केली. पुन्हा ती मध्ये सेंटरला फोल्ड केली आणि जो काही एक्स्ट्रा भाग येत होता तो कट केला. आता तुम्ही पाहू शकता इथे मी 1.5 इंचाचा जर टक्स घेतला तर आपली तयार कटोरी 6 इंच यायला हवी आहे. तर बरोबर 3 इंचावर मार्क केलं तर बाहेर 3 रेषा इतकं अंतर आपलं राहतं, जे कटोरी दोन्ही भागाला जोडण्यासाठी कामी येणार आहे, हुक आयपट्टी आणि कटोरी जोडण्यासाठी. आता इथे कटोरीला जसा योकपट्टीला आकार दिला आहे तसा कटोरीला आकार देणं खूप गरजेचं असतं, नाहीतर हुक आणि आयपट्टी मोठी होते आणि तिथे घोळ पण येतो. तर अशा प्रकारे मी इथे आकार देऊन घेतला आहे. सो हे झालं आहे फ्रंट पार्टचं कटिंग. आता आपण बाहीचं कटिंग पेपरवरती करणार आहोत, कारण आपल्याला कापड कमी पडलं आहे. तर बाहीचं कटिंग करताना लक्षात द्या, बंद बाजूकडून मी बाहीची उंची टाकणार आहे. बाहीची उंची आहे 5.5, तर मी 6.5 इंचावर मार्क केलं. त्यानंतर बाहीची रुंदी ही नेहमी छातीचा चौथा भाग वजा अर्धा इंच घ्यायची, पण तुम्ही छातीचा चौथा भाग घेतला तरी चालेल. बऱ्याच जणांना अर्धा इंच बाही कमी पडते, तर अशा वेळेस चौथा भाग घ्या. एक्स्ट्रा झाली बाही तर कट करून टाका, पण मी परफेक्टली घेते तर माझी बरोबर येते. तर मी 10 इंचावरती रुंदी घेतली आहे. मुंडा खोली मी जवळजवळ 3 इंचावरती घेत आहे.
त्यानंतर आता बाही रुंदी पासून आपल्याला 1.5 इंच आतमध्ये यायचं आहे, जे शिलाई मार्जिन असतं, आणि तिथून आपल्याला शोल्डर लाईन आखून घ्यायची आडवी. आता त्यामध्ये आपल्याला त्याचा मध्य काढायचा. बाहीचे पण भरपूर असे सेपरेट व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत, नक्की बघा. त्यानंतर मध्य काढल्यानंतर दोन्ही बाजूला मार्किंग करायचं की ज्यातल्यात अंतर 1.5 इंच राहील, आणि पुढच्या आणि पाठीमागच्या मुंड्याला आकार द्यायचा. दंड घेर आहे 14, तर मी 7 इंचावर मार्क केलं. कमी जास्त असू शकतो, त्याप्रमाणे तुम्ही मॅनेज करू शकता. बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि हा बाहीला आकार झालेला आहे. आता मी ही बाही कट करून घेते. कापड कमी पडल्यामुळे मी बाही पेपरची कट केलेली आहे. अदरवाईज माझ्याकडे पेपर पॅटर्न असतात, त्यातलीच वापरते, बट तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवायचं म्हणून मी ही पुन्हा कट केली. आता बघा, इथे थोडंसं कापड उरलेलं आहे, ज्यामध्ये मी जॉईंट देऊन अस्तरचा हा पार्ट मी तयार करणार आहे, कारण आता सेम अस्तर आपल्याला मिळणार नाही आहे. सो मी व्यवस्थित हा पार्ट जेवढा उरला तेवढा मी काढला आहे. त्यानंतर बघा, जेवढा जॉईंटची मला गरज होती तेवढा पार्ट मी परत अस्तरमधून चेक केला आणि तो आता मी जॉईंट देणार, म्हणजे आपली बाही तयार. तर हे झाले आपलं मेन कटिंग. आता ह्यावरून आपण बाकीचे 3 ब्लाऊज प्रॉपरली कट करणार आहोत. आता इथे मी काय घेते, साधे 2 ब्लाऊज जे आहेत ते एकावरती एक पीस ठेवून घेते. आता हे एक पीस मला कस्टमरने दिलेले आहेत आणि जवळजवळ 90 सेंटीमीटरचे हे पीस आहेत, कारण त्यांचं माप मोठं आहे. ते नेहमी माझ्याकडे ब्लाऊज शिवतात, त्यांना माहिती झालेलं आहे. आणि त्यावरती मी 3रा ब्लाऊजचं अस्तर ठेवलेलं आहे. आणि आता हे जे आपण कटिंग केलेलं आहे, जे काही कटिंग आहे ते आपण ह्यावरती ठेवणार आहोत आणि फटाफट कट करून घेणार आहोत. तर बघा, बॅक पार्टचे एका वेळेस 4 ब्लाऊजचे कटिंग, म्हणजे एक ब्लाऊज कटिंग केला तर किती पटकन पुढचे ब्लाऊज कटिंग होतात. आता इथे जर तुम्ही आधी पेपर कटिंग जर करून घेतलं तुम्ही ह्या आधी, तर डायरेक्टली 4 एकाच वेळेस, म्हणजे जितके असतील तेवढे ब्लाऊज पीस किंवा अस्तर एकावर एक ठेवायचे आणि डायरेक्ट पेपर कटिंग त्यावरती ठेवायचं आणि कटिंग करून घ्यायचं. पण पेपर कटिंग ठेवल्यानंतर तुम्हाला मार्किंग करणं गरजेचं आहे खडूने, आणि मग कटिंग करायचं. तर आता फॅब्रिक आहे त्यामुळे ते लवचिक असतं, त्यामुळे कटिंग करताना सोपं जातं. तर हा साईड पार्ट मी इथे ठेवला आणि तो पण कट करून घेतला. आता दोन्हीचं अस्तर सेम होतं, पण जेव्हा पेपर कटिंग केल्यानंतर आपल्याला कापड हे पुरतं. डायरेक्ट फॅब्रिकवरती कटिंग करताना कापड पुरत नाही. तर हे बघा, हे सुद्धा 4 झालेले आहेत आपले. आता मी इथे ठेवते कटोरी. तर कटोरीचा जो कर्वच्या बाजूचा भाग असतो तो नेहमी सरळ ठेवायचा, मी व्हिडिओमध्ये जसं दाखवते तसं. आणि आता कटोरी पण कट करून घेते. त्यानंतर आली योकपट्टी. योकपट्टीसुद्धा मी खालच्या बाजूला ठेवली आणि ती कट केली. आता बाहीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता इथे मी काय केलं आहे, माझे 2 साधे ब्लाऊज आहेत, म्हणजे बिना अस्तरचे, आणि 2 अस्तरचे ब्लाऊज आहेत. तर साध्या ब्लाऊजला आपल्याला बाहीला जी उंची लागते ती आपल्याला नेहमीपेक्षा, म्हणजे आपण अस्तरच्या ब्लाऊजमध्ये 1 इंच घेतो, दोन्ही बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन, पण साध्या ब्लाऊजमध्ये आपल्याला 1.5 इंच घ्यावी लागते, किंवा तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता, कारण आपण डायरेक्टली बॉटम साईडला दुमडतो आतल्या दिशेने. त्यामुळे बघा, मी बाहेरच्या बाजूला, जसे की 2 साधे ब्लाऊज पीस होते त्यांना मी बाहीची उंची जास्त घेतली. हे विसरायचं नाही, नाही तर पुन्हा आपल्याला साध्या ब्लाऊजला पट्टी लावावी लागते एक्स्ट्राची, जशी कमरपट्टी आपण लावतो तशी. सो असे ब्लाऊज कट करताना बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. चला, तर मग एकाच वेळेस आपण 4 ब्लाऊजचं कटिंग हे करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला मेन फॅब्रिकवरती ठेवून कसं कट करायचं ते अस्तरच्या ब्लाऊजच्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि साधा ब्लाऊज यातलं एक मी मरून किंवा ब्लू कलरच्या दोन्हीपैकी कुठलं तरी एक साधं ब्लाऊज दाखवेल, स्टिचिंगचा पार्ट, आणि अस्तरचा पण कुठला तरी एक पार्ट तुमच्याशी शेअर करेल. सो जो अस्तरचा पार्ट असेल त्यामध्ये तुम्हाला त्याच्यावरचं फॅब्रिक कटिंग बघायला मिळेल. सो चला, मग आजचा व्हिडिओ कसा वाटला किंवा काही समजलं असेल थोडंफार तरी, तर व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर, आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे रेग्युलर व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. चला, मग भेटूया पुढच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत.